हा बोल. आता नवरात्री येऊ राहिली. हा तर आपल्या घरी कोण उपवास धरणार आहे? दोघं बी धरू ना. देवाची भक्ती जेवढी केली तेवढी कमीच आहे. सोनूची मम्मी धरू दोघं बी. नाही सोनुष पप्पा, दोघाला कुठं पुरणार उपवास धरायला? महागाई किती झाली अहो. 130 रुपये किलो नुसतं भगर झाली. आणि शेंगदाणे 120 रुपये किलो. आणि आपण बाप रे बाप, फळं बिले बाप झाले. सोनुष पप्पा एक काम करते, मी धरते उपवास. तुला दम निघन का? 9 दिवस चालली उपवास धराला. निघन दम. अहो सोनुष पप्पा, उपवासात सगळं चालतं. केळं, फळं, ऍपल, भगर, साबुदाण्याचे चिप्स, सगळं चालतं. लगे सगळं खायचं आणि असं कडक उपवास करायचा सोनुष पप्पा. ठीक आहे, धर मग तू उपवास. हा पण हे बाबाजी काय म्हणते ते एकदा ध्यान देऊ नाही. पाय नवरात्राला फराळ चालत नाही. नवरात्राला शेंगदाणी नाही, फळ नाही, साबुदाणा नाही, भगर नाही. नवरात्राला फक्त चालते भेंड्याची भाजी, डांगराची भाजी आणि चक्कीची भाजी चालते. तो कधी उपवास धरला नाही. आता तू तुला टोलेच देतो घेऊन. तू उपवास धर. उपवास कोण धरणार आहे बाई ते उपवास? चक्रीन डांगर भेंडीवर कुठं दम निघतो का? नाही बाई.